महाराष्ट्र न्यूज, बातमी फक्त जनतेच्या हक्काची। उमरगा जनता बँकेची सर्वसाधारण सभा संपन्न। मागील 28 वर्ष कठोर परिश्रम, सभासद व ठेवीदारांचा विश्वास संपादन करून बँकेने आरबीआयच्या सर्व निकषांचे पालन करून सर्वसामान्यांचा विश्वास संपादन केला आहे। सोने तारण, सोलार कर्ज, मराठा तरुणांना व्यवसायासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ अंतर्गत कर्ज माफक व्याजदराने वाटप करण्यात येत आहे। मागील वर्षात 2 वर्षात एनपीए कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत। चालू आर्थिक वर्षात 250 कोटींच्या ठेवीचे उद्दिष्टांसह 0% एनपीए करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले असून याला सर्व सभासदांनी सहकार्य करावे असे आवाहन चेअरमन शरण बसवराज पाटील यांनी केले। उमरगा जनता सहकारी बँकेची 28वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे चेअरमन शरण बसवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दिनांक 19 सप्टेंबर रोजी उमरगा येथे अतिशय खेडीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली। यावेळी व्यासपीठावर काशी श्री शैलेम उज्जैन पीठाचे विश्वस्त तथा जिल्हा बँकेचे चेअरमन बापूराव पाटील, उमरगा जनता बँकेचे व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट वीर संगप्पा आळंगे, संचालक प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड, मदन पाटील, रफिक तांबोडी, विनय बदोले, भरत मारेकर, ॲडव्होकेट संजय बिराजदार, अण्णाराव कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अमित भरडे, मल्लीनाथ दंडगे, शिवलिंग माळी, रशीद शेख, दत्ता चटगे, गोविंद पाटील, प्रल्हाद काळे, बसवराज कस्तुरे, सतीश पवार, माजी सभापती सचिन पाटील, योगेश राठोड, महालिंग बाप शेट्टी, अनिल सगर, महेश माशाडकर, यशपाल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते। जीटीव्ही महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.